नमस्कार, मी संकेत आवटे. 1 कोटी, 5 कोटी, 20 कोटी कोणता आकडा मोठा वाटतोय? एक छोटासा डिसिजन जर तुम्ही बदलला तर खूप मोठे आकडे बदलू शकतात. हे आकडे कसे बदलतात? त्याने काय होऊ शकतं? इन डिटेल आपण माहिती बघणार आहोत. यामध्ये 5 वेगवेगळे प्रकार मी तुम्हाला सांगणार आणि हे 5 प्रकार एवढे महत्वाचे आहेत म्युच्युअल फंडमध्ये, ज्यांनी याला मांडलं, ज्यांनी यावर काम केलं, त्यांचा खूप मोठ्या रिटर्न मध्ये बदलाव होऊ शकतो. कसा होऊ शकतो? इन डिटेल मी एक्सप्लेन करणार आहे. सो नॉर्मल आणि पहिली इन्व्हेस्टमेंट जी आपण करतो ती म्हणजे एसआयपी. फॉर एक्झाम्पल स्क्रीनवर तुम्ही बघू शकता एखादा व्यक्ती 5,000ची एसआयपी करतोय. 30 वर्षांचं मी एक्झाम्पल पकडतोय. याचं काय होऊ शकतं? सो टोटल इन्व्हेस्टमेंट जी होणार आहे ती 18 लाख रुपये होणार आहे आणि याच 18 लाख रुपयांचे बनतात 2,74,00,000 रुपये. हो, 2,74,00,000 रुपये. इन्व्हेस्टमेंट किती झाली? तर 18 लाख रुपये. आणि याचे जे रिटर्न्स आहेत ते आहेत 2,74,00,000 रुपये. सो बघू शकता ही जी अमाऊंट आहे ही एवढी मोठी वाढली कशी? सो मी गुंतवणूक 18 लाख केली, पण 2,74,00,000 रुपये मला टोटल रिटर्न दिसत आहेत. रिटर्न चांगले आहेत, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मला याला फक्त थोडंसं मॉडिफाय करायचं आहे. एखादी माझ्याकडे अमाऊंट चांगली शिल्लक असेल, एखादी चांगली अमाऊंट म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मी यामध्ये फक्त 5 लाख रुपये ऍड करतोय इनिशियली. 1 2 3 4 5 हे 5 लाख रुपये मी ऍड केले. मग पहिली माझी जी इन्व्हेस्टमेंट होती 18 लाख रुपयांची, यामध्ये मी 5 लाख रुपये जर वाढवले तर टोटल 23 लाख रुपयांची गुंतवणूक होते. या 23 लाखांचं काय होऊ शकतं? सो टोटल इन्व्हेस्टमेंट जी आहे ती झाली माझी 23 लाख रुपये. पण याचे जे रिटर्न्स माझे बनलेले आहेत ते आहेत 6 करोड रुपये. हो, जे मगाशी फक्त 2.25 कोटी रुपये झाले होते, फक्त यामध्ये मी गुंतवणूक 5 लाख रुपयांची वाढवली तर त्याचा इम्पॅक्ट 6 कोटी पर्यंत गेला. म्हणजेच काय? तर मी फक्त 5 लाख रुपयांची गुंतवणूक वाढवली तर ते डायरेक्ट 6 कोटी रुपयांना जाऊन पोहोचले आहेत. सो एवढे मोठे रिटर्न कसे काय मिळाले? फक्त एक चेंज केला मी, 5 लाख रुपये एक्स्ट्रा इन्व्हेस्ट केले. आता यामध्ये बघा, तुमच्या केसमध्ये ते असतील नसतील हा पार्ट वेगळा आहे, पण बरेच लोक मी 500 रुपयांची एसआयपी करून बघतो, 2 वर्ष बघतो, 10 वर्ष बघतो, मग काय होतंय बघतो, मग अमाऊंट वाढवतो. याला काहीही अर्थ नाही. तुमचं जे बजेट आहे ना त्यानं सुरुवात करायला पाहिजे. अजून 3 प्रकार आहेत, इंटरेस्टिंग आहेत आणि खूप मजा येणार आहे. त्यामुळे आत्ताच लाईक करून या व्हिडिओला मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा, कारण असा कॉन्टेंट बनवण्यासाठी मेहनत तर घ्यावी लागते आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे हा. सो दॅट मी सुरुवात करतोय. किती बजेट आहे तुमचं? 1,000, 2,000, 5,000 काही प्रॉब्लेम नाहीये. काही लोकांचं लाखात पण आहे, त्यांनी ऑलरेडी सुरुवात केली आहे. आमची मदत पण घेतली आहे. तुम्हाला हवी असेल मला कॉल करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. सो यामध्ये एक गोष्ट मला तुम्हाला प्रकर्षाने सांगायची आहे. बजेट काय आहे? 1,000 ना सुरुवात करा. पगार 10,000 आहे, काही प्रॉब्लेम नाही. 1,000 ने सुरुवात करा. लमसम अकाउंटला 1 लाख पडलेत का? 2 लाख पडलेत का? 5 लाख पडलेत का? जी अमाऊंट असेल ती टाका आणि सुरुवात करा. पुढे गोष्टी खूप चांगल्या रिटर्न द्यायला सुरुवात करतात. इकडे ओव्हरऑल रिटर्न आपण 15% पकडलेत, पण गेन 6 कोटी रुपये. फक्त 5 लाखांची जादू मी तुम्हाला दाखवतोय. पण याच्यातच समजा मी स्टेपअप करण्याचा निर्णय घेतोय. स्टेपअप म्हणजे काय? समजा माझा पगार 20,000 रुपये आहे, तो दर वर्षी 10% वाढतो, म्हणजेच त्याचे 22,000 होणार, नंतर त्याचे 24-25,000 रुपये होणार. म्हणजेच दरवर्षी 10% माझ्या सॅलरीमध्ये ग्रोथ होत जाते. मग सॅलरी वाढते तर इन्व्हेस्टमेंट पण वाढवायला पाहिजे. मग मी काय केलं? 3,000ला स्टेपअप करायला सुरुवात केली. म्हणजे 1 वर्षानंतर 3,300 रुपयांची माझी गुंतवणूक होणार आहे. सो ब्रॉडर लेवलला दर महिन्याला मी 0.8% याच्यामध्ये ग्रो होत चाललोय. सो ओव्हरऑल जर बघितलात तर माझी गुंतवणूक होणार आहे 74 लाख रुपये. सो बघा, मी तुम्हाला नंबर सुद्धा दाखवतोय. हे नंबर बघितल्यानंतर तुम्हाला कळतील. 4,32,00,000 रुपये कुठे आणि हे माझे 6 कोटी रुपये कुठे. डिफरन्स इज दॅट की मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं निर्णय घेतला. पण यामध्ये स्क्रीन परत एकदा बघा. 30व्या वर्षी माझी पर मंथ एसआयपी 67,000 रुपयेपर्यंत जाते. म्हणजे एसआयपीचा आकडा जो माझा 3,000 ने सुरू केला होता
तो 67,000नी जाऊन पोहोचला, कारण मी दरवर्षी 10% इन्व्हेस्टमेंट वाढवतोय. सुरुवातीला तुम्हाला 10% म्हणजे 300 रुपये, 400 रुपये, 500 रुपये असंच दरवर्षी वाढताना दिसेल, पण सॅलरी पण तुमची सिग्निफिकंट असणार आहे त्यामध्ये. आता याचा एक पुढचा वेगळा प्रकार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. बघा, सिंपल, माझ्याकडे एक सर्टन अमाऊंट आहे. किती आहे? लेट्स अज्युम 7 लाख रुपये आहे. 3, 4 आणि 5 हे 7 लाख रुपये माझ्याकडे आहेत. मग महिन्याला जो पगार येतो ना, मी मॅक्सिमम सेव्ह करण्याचा प्रयत्न करणार. मी तुम्हाला नेहमी सांगतोय, सुरुवातीचे काही वर्ष तुम्हाला गरीबासारखे जगावे लागतील, मग पुढचं पूर्ण आयुष्य राजासारखं जगावं लागतं. म्हणजे 10 वर्ष मी थोडंसं टंचाईमध्ये थोडंसं काटकसर करून काढतो, पण पुढचं पूर्ण आयुष्य 50, 60, 70, 80 जेवढी वर्ष तुमच्या हातामध्ये आहेत ना, ती राजासारखी जगाल. उदाहरण देतोय बघा, फक्त 7 लाख रुपये माझ्याकडे होते, मी लमसम ऍड करून टाकली, आणि त्यानंतर माझ्याकडे एक 10,000 रुपये, 1, 2, 3, 4 हे 10,000 मी इन्व्हेस्ट करत जातोय SIPच्या स्वरूपात. किती वर्ष? येणारी 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष. मी म्हणेन चला याला आपण 10 वर्ष पण करू शकतो, किंवा आता इथे 6 वर्षापर्यंत आपण आलो, याला अजून थोडंसं स्ट्रेच करूयात. 10 वर्षापर्यंत पण जायची गरज नाही, 8 वर्ष करू शकता, किंवा माझ्या मताप्रमाणे 7 लाख रुपये ऍड केलेत, आपण 7च वर्ष यामध्ये इन्व्हेस्टेड राहूया. टोटल इन्व्हेस्टमेंट माझी अप्रॉक्सिमेटली 15-15.5 लाख रुपयांची आहे. बट याचे मिळणारे रिटर्न खूप चांगले जाऊ शकतात. याच्या पुढे SIP करायची का? तर समजा नाही केली मी, स्टेप डाऊन करू शकता. किती करू शकता? 7 वर्षामध्ये तुमची जर 10% पगारांची ग्रोथ होत असेल तर ऑलमोस्ट पगार डबल झालेला असतो. पण इन्व्हेस्टमेंट न वाढवता ती मी तुम्हाला कमी करायला सजेस्ट करतोय. म्हणजे काय? हार्डली 5,000, 1, 2, 3, 4, 5 ते नाही केले तरी काही फरक पडत नाही. म्हणजे या 5,000मध्ये तुमची जी ग्रोथ होणार आहे ती काय मोठी होणार नाहीये. ही जी ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट आहे ती केलात तरी चालेल, नाही केलात तरी चालणार आहे. समजा ही 5,000ची इन्व्हेस्टमेंट तुमची झालेली आहे, तर टोटल इन्व्हेस्टमेंट होते 29 लाख रुपये, पण परतावा मिळतो 9 कोटी रुपयांचा. किती? 9 कोटी रुपयांचा. पण यामध्ये एक मजेदार गोष्ट सांगतो. 29 लाखाचे 9 कोटी झाले, पण हे 29 लाख जर मी 15.5 लाखच केले तर, उदाहरणार्थ हे 15.5 लाख रुपये माझे इन्व्हेस्ट झालेत, आणि नंतर 7 वर्षानंतर मी गुंतवणूकच बंद करून टाकली. नाही आहेत पैसे माझ्याकडे, मला सगळे पैसे एन्जॉय करायचे. बिनधास्त करा. तुम्हाला 30 वर्षानंतर मिळतायत 8 करोड रुपये. भले पुढची 20 वर्ष मी भरत राहिलो, गरज नाहीये. आत्ता पैसे भरणं गरजेचं आहे. म्हणजे मी स्टेपअप मध्ये काय केलं? पैसे गुंतवणूक वाढवत गेलो, पण इकडे मी स्टेप डाऊन करतोय. डाऊनच्या केसमध्ये जी माझी इन्व्हेस्टमेंट आहे ती आहे फक्त आणि फक्त 15.5 लाख. आपण राऊंड फिगर पकडूया, 15,45,000. बट इथं माझे रिटर्न जे मिळणार आहेत ते अग्रेसिव्ह आहेत, 8 करोड रुपये, विच इज रिअली ह्यूज. म्हणजे काय? जादू खूप मोठी आहे. सुरुवातीला मेहनत करावी लागेल तरच तुमच्या या 15 लाखाचे बनतात 8 करोड रुपये. आता याला अजून थोडंसं मॉडिफाय करता येऊ शकतं. बघा, प्रत्येकाला तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बसताना ती कॅटेगरी निवडा, काम चालू करा. मला फक्त तुम्हाला हे समजावून सांगायचं की वेगवेगळ्या पद्धतीनं गुंतवणूक करून, वेगवेगळ्या प्रकारे प्लॅन करून एवढे चांगले जबरदस्त रिटर्न मिळवता येतात. पण आता याला अजून वेगळ्या पद्धतीनं मला युटिलाइज करायचं आहे. शेवटचा आणि 5वा महत्वाचा मार्ग जो रिचमी मॅक्सिमम लोकांना सांगतो. तुमच्याकडे जर ऍप नसेल रिचमीचं, आत्ताच जाऊन इन्स्टॉल करा. RICHMEE हे प्ले स्टोअरवर तुम्हाला ऍप मिळेल. लवकरच येत्या काही दिवसातच iOS वर सुद्धा पाहायला मिळेल. सो आता सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की मी काय केलं, आता या सगळ्या इन्व्हेस्टमेंट करण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा चेंज करतोय. बघा काय चेंज करतोय. माझं बजेट आहे ना इन्व्हेस्टमेंट करण्याचं, मी करतोय. किती इन्व्हेस्टमेंट करतोय? समजा एक 5,000 रुपये मी इन्व्हेस्ट करतोय. हे 5,000 रुपये मी जगावेगळी काय अमाऊंट वाढवत नेणार नाहीये बरं का, एवढीच नेणार आहे, आणि ते पण एक 10-15 वर्षच करणार. चला आपण हे 15 वर्षांपर्यंत जाऊयात, त्याच्यापेक्षा जास्त जाण्याची गरज नाहीये. इथं मी 15 वर्षच गुंतवणूक केली, हार्डली 9-1 लाख रुपयांची यामध्ये गुंतवणूक होते बरं का. बट सुरुवातीला एक 5-7 लाख माझ्याकडे आहेतच. 1, 2, 3, 4, 5 हे 7 लाख रुपयांची माझी गुंतवणूक झाली. त्यानंतर 5,000ची SIP चालू झाली. पण बघा, थोडे दिवस गेल्यानंतर माझ्याकडे अजून काही अमाऊंट शिल्लक राहते. कोणाकडे 2 लाख, 1, 2, 3, 4, 5 मी 2 लाख रुपये इकडे ऍड केले. काही लोकांच्याकडे इथे मध्येच एक 3 लाख रुपये असतील. 1, 2, 3, 4, 5
यांनी इथं 3 लाख रुपये ऍड केले. काही लोक म्हणतील अजून थोडंसं पुढे गेल्यानंतर वर्षभरानंतर अजून एक माझ्याकडं 4 लाख रुपये आले. 1 2 3 4 5 हे 4 लाख रुपये मी इथं ऍड केले. बरं, त्याच्या पुढच्या वर्षी गेल्यानंतर खूप मेहनत करतोय मी, इकडून तिकडून पैशाची अरेंजमेंट करतोय, पैसे माझ्याकडे शिल्लक राहत आहेत आणि ते परत एक माझ्याकडं 5 लाख रुपये किंवा 4 लाख रुपये मी इथं ऍड करतोय. सो अशा प्रकारे ही मी इन्व्हेस्टमेंट करत पुढे गेलो. बरं, अनेक 2 वर्ष काही गॅपच पडला, माझ्याकडे अमाऊंट काही शिल्लक राहिली नाही, इथं एक 5 लाख रुपये आले. काही हरकत नाहीये, मी इथं 5 लाख रुपये ऍड केले. बट येणारे फक्त 15 वर्ष. सो ओव्हरऑल मी इन्व्हेस्टमेंट करणं बंद करून टाकलेलं आहे. आता 15 वर्षापर्यंत मी आलोय आणि 15 वर्षापर्यंत माझे पैसे साठत गेलेले आहेत. टोटल इन्व्हेस्टमेंट माझी किती झाली आहे? 38 लाख रुपयांची. बघा टोटल काय होते इन्व्हेस्टमेंट. स्मार्ट SIP आहे बरं का, लक्षात घ्या, हे विसरायचं नाही. जी रिच मी तुम्हाला प्रोव्हाइड करते. इन्व्हेस्टमेंट किती झाली आहे? इन्व्हेस्टमेंट झाली आहे 38 लाख रुपयांची. पण यामधून जे रिटर्न मिळालेले आहेत ती टोटल अमाऊंट आहे 15,45,00,000 रुपये. म्हणजेच गुंतवणूक कमी आणि या कमी गुंतवणुकीचा परतावा बनतो 15.5 कोटी रुपये. 38 लाखाचे 15 कोटी रुपये जोक नाहीये. बघा हे सगळे आकडे मी तुम्हाला 1 बाय 1 दाखवतोय. हे सगळे पेपर माझ्या समोर पसरलेले आहेत. पहिला काय केलं आपण? मंथली SIP केली. या 18 लाख रुपयांचे बनले ऑलमोस्ट 2.25 करोड रुपये. पण त्याच्यानंतर मी याला स्टेपअप करायला सुरुवात केली आणि 74 लाखाचे फक्त बनले 4.25 करोड रुपये. पण त्याच्यानंतर मी एक छान आयडिया वापरली लमसम ऍड करण्याचा आणि या 23 लाखाचे 6 करोड रुपये बनवले. लमसम इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ते करणं गरजेचं आहे. मी स्टेप डाऊन करण्याचा प्रयत्न केला आणि स्टेप डाऊन करून या 15 लाखाचे मी 8 करोड रुपये बनवले. पण सगळ्यात भारी काय? स्मार्ट SIP आहे ना जादू, जी आपण डिस्कस केली. 38 लाखाचे बनले 15 करोड. 15.5 करोड भाई साहब, याला म्हणतात जादू. आणि हे करणं खूप महत्वाचं आहे. पहिला, जेवढं स्ट्रेच करता येईल तेवढ्या अमाऊंटचा SIP असणं गरजेचं आहे. SIP चालू झाली. आता काय केलं? मध्ये जसे पैसे साठतील ते ऍड करत जाणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय, 38 लाख रुपयांचीच गुंतवणूक आहे, मेजर नाही. या 38 लाखाला मी 15.5 करोड केलेले आहेत. हे खूप महत्वाचं आहे. यालाच म्हटलं जातं स्मार्ट SIP. जेव्हा जेव्हा मार्केट डाऊन असताना इमॅजिन करा, वर्षाला एक 5-7% 10% मार्केट खाली येतं. त्याच वेळेला आमच्याकडून मेसेज येतात, पैसे साठतात ना अकाउंटवर, ते ऍड करून टाकायचे. समजा 3 4 5 वर्षांनी एक चांगली गिरावट येते. म्हणजे काय? 20%, 18%, 40%, 30%. त्यावेळेला जे काही साठवलं ना ऍड करून टाकायचं. किंवा 4-5 वेगवेगळ्या फंड्समध्ये तुमची SIP चालू असते. एखादा अजून एक एक्स्ट्रा फंड जो डेट फंड असेल त्यामध्ये पण SIP चालू ठेवायची. अशा वेळेला जेव्हा मार्केट पडलेलं दिसतं ते पैसे काढायचे आणि इक्विटीमध्ये शिफ्ट करून टाकायचे. म्हणजे जेव्हा मार्केट अप अँड डाऊन होत असतं तुम्हाला कॉन्स्टंट 7-8% रिटर्न डेट फंड्सला मिळत असतात किंवा बॉन्डला मिळत असतात. आणि जेव्हा तुम्हाला मार्केट पडलेलं दिसतं त्यामध्ये डिग्रोथ होत नाही, ते तर वाढतच असतात कारण ते बॉन्ड असतात किंवा लिक्विड फंड्स असतात. ते पैसे काढून तुम्ही बॉटमला ऍड करू शकता इन इक्विटी फंड्स आणि तिकडे जबरदस्त रिटर्न जनरेट होतात. यामध्ये पुन्हा सांगतोय, जी मदत हवी असेल ती फक्त आणि फक्त रिचमी करतो. स्मार्ट SIPचा शोध रिचमीने लावलाय. मी चॅलेंज देतोय तुम्हाला, माझ्या जुन्या व्हिडिओ जाऊन बघा. गेले 10-12 वर्ष आम्ही हेच करतोय. सो या सगळ्या माध्यमातून आपले जे कोणी क्लायंट असतील ते खूप चांगल्या प्रकारे रिटर्न जनरेट करू शकतात. याचं कारण आहे स्मार्ट SIP. थोडंसं पुश करावं लागतं स्वतःला. करा. सुरुवातीची काहीच वर्ष, पण नंतर लाईफ चेंज आला. हे महत्वाचं आहे. मी कुठल्याही प्रकारे गॅरंटीड रिटर्न किंवा तुम्हाला एवढे मिळणारच फसवे दावे बिलकुल करत नाहीये. नो डाऊट सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क आहे. मार्केट अप अँड डाऊन होत असतं, पण त्या डाऊन झालेल्या मार्केटचा फायदा घ्यायचा असतो आणि याच्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवलाय. प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन तो जुना व्हिडिओ जाऊन बघा. जुना म्हणजे काय? मागच्याच आठवड्यात पब्लिश केलाय. इथे लिंक तुम्हाला वर दिसत असेल, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, जाऊन बघा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुमचा पोर्टफोलिओ कसा परफॉर्म करतोय, चांगला की वाईट. म्हणजे मार्केटमध्ये ज्या ज्या तुमच्या सेक्टरमध्ये गुंतवणूक झालेल्या आहेत त्या कुठे जास्त कुठे कमी, कुठली गुंतवणूक कमी करायला पाहिजे कुठली वाढवायला पाहिजे, हे ऑटोमॅटिकली AI जनरेटेड रिपोर्ट जर तुम्हाला हवा असेल फ्रीमध्ये,
त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जाऊन मोबाईल नंबर टाका, OTP टाका, पॅन नंबर टाका, OTP टाका किंवा ईमेल ID टाका, OTP टाका. इक्विटीमध्ये म्हणजे स्टॉकमध्ये गुंतवणूक असेल किंवा म्युच्युअल फंडमध्ये असेल, दोन्हीचं अनालिसिस करून डिटेल रिपोर्ट तुम्हाला समोर पाहायला मिळेल. या व्हिडिओला मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.